तर कोणीतरी लिहून विचारलं विनोबाजींना की ॲलोपॅथी चांगली की होमिओपॅथी चांगली की आयुर्वेद चांगलं. त्यांनी लिहून दिलं सिम्पॅथी. शेवटी मूळ शास्त्र जर आरोग्याविषयी बोलाल तर ते फक्त आयुर्वेद आहे. हे संपूर्ण जगत आपल्याला भोगण्यासाठी आहे असं समजा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत आरोग्य राहील तोवरच तुम्ही या जगतात चांगल्या प्रकारे राहू शकता. जर सामावस्थेत घृतपान केलं तर ते विष होतं. आयुर्वेदात हे जे आहे ना की मधही चांगलं तूपही चांगलं पण ते दोघी समप्रमाणात मिळवले तर ते विष होतं. बापरे. नमस्कार. आज औषधं खूप आहेत मात्र आरोग्य नाही. माहिती खूप आहे परंतु समाधान नाही. का बरं असं होत असेल? कारण आज आपण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ट्रीटमेंट घेत आहोत आणि त्यासाठीच आपल्या या चॅनलवर आज आलेले आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर नीलम अग्रवाल. त्या केवळ डॉक्टर नाहीत, त्याशिवाय त्यांनी ॲक्युप्रेशरचे तज्ज्ञ आहेत, मुद्राशास्त्र तज्ज्ञ आहे. हे सर्व भारतीय शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या अभ्यासाने त्या आज कोणत्याही पेशंटला योग्य ट्रीटमेंट देतात. मी त्यांना सहज विचारलं, मॅडम सगळ्यात उत्तम पॅथी कोणती? त्या म्हणाल्या सिम्पथी. आपल्या पेशंटसोबत या पद्धतीचं नातं समृद्ध करणाऱ्या डॉक्टर नीलम अग्रवाल आज आपल्याकडे आलेले आहेत. मॅडम तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तुमचं हे उत्तर मला मनाला भावलं. कारण की डॉक्टर जेव्हा पेशंटला हात लावतो तेव्हा पेशंट अर्धा बरा होतो. होय. आणि म्हणूनच सिम्पथी म्हणजे नेमकं काय तुम्हाला म्हणणं आहे? ॲक्च्युली हा जो माझ्या जीवनाचा घोषवाक्य आहे किंवा मी बनवला तो मला मिळाला आहे विनोबाजींकडून. बरं. आम्ही एकदा आचार्य विनोबा भावे. हो हो. तर आम्ही एकदा गेलो तिथे पवनार आश्रमला, सेवाग्रामला राहत होतो, 8वीत होते मी. तर कोणीतरी लिहून विचारलं विनोबाजींना की ॲलोपॅथी चांगली की होमिओपॅथी चांगली की आयुर्वेद चांगलं. त्यांनी लिहून दिलं सिम्पॅथी. आणि माझ्या आयुष्यात माझ्या पूर्ण फक्त मेडिकल सायन्सच नाही संपूर्ण आयुष्यावर या एका शब्दाने नेहमी प्रभाव गाजवला आहे. बरं. तर त्याच्यासाठी कारण की शेवटी मूळ शास्त्र जर आरोग्याविषयी बोलाल तर ते फक्त आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेदाचे दुसऱ्या शाखा निघालेल्या अशा आपण म्हणू शकतो. किंवा जसं टेक्नॉलॉजी समृद्ध झाली, उत्क्रांतीच्या या टप्प्यावर वेगवेगळं डेव्हलपमेंट झालं, त्याचा हा परिणाम आहे. ॲलोपॅथी म्हणा किंवा बाराक्षार किंवा आणखी सर्व होमिओपॅथी आहे, हे त्याच्यातून निघालेल्या शाखा आहेत. पण मूळ जे आरोग्य विज्ञान आहे ते आयुर्वेद आहे. ग्रेट. आणि त्याच्यामध्ये सिम्पॅथी ऑलरेडी आहेच. कारण की आयुर्वेदाचं जेव्हा आपण पाहतो की प्रयोजन काय, तर मनुष्याला धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी त्याला जी आरोग्य आवश्यक पहलू आहे त्याचा सांभाळ करण्यासाठी आयुर्वेदाचा पूर्ण ज्ञान आहे. त्याच्यामुळे हा त्याच्यामध्ये अंतर्भूतच आहे. खूपच छान. तुमच्याशी बोलताना असं जाणवलं की आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र कुठेतरी कनेक्टेड आहे. कारण आम्ही सुद्धा मनुष्य जीवनाचं पूर्णत्व मानतो. धर्म अर्थ काम मोक्ष. आपले ग्रंथ सांगतात की आत्मा अमर आहे आणि शरीर म्हणजे एक वस्त्र की जे या जन्मात ईश्वराने आपल्याला वापरायला दिलेलं आहे. होय होय. तर या शरीराची आपण कशी काळजी घ्यावी ते सांगणारं शास्त्र म्हणजे तुमचं आयुर्वेद शास्त्र. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल की आयुर्वेद हा दैनंदिन आचरणात आणावा? होय, तो आचरणात आणण्यासाठीच शास्त्र आहे. तो धर्म म्हणजे की तुम्हाला हे पहा, जसं ईशावास्यमध्ये सांगितलं आहे, ईशावास्यम इदम सर्वम यम किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा हृद कस्य स्विद्धनम. हे संपूर्ण जगत आपल्याला भोगण्यासाठी आहे असं समजा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत आरोग्य राहील तोवरच तुम्ही या जगतात चांगल्या प्रकारे राहू शकता. 100 वर्ष म्हणजे 124 वर्ष जगण्याची कामना करावी असं म्हणताना
ते असं रडत खडत जगण्याची गरज नाही. आनंदाने उत्सुकतेने जगाचा उपभोग घेत म्हणजे असं नाही की त्याला खूप स्वतःकडेच ओढून घ्यावं. त्यक्तेन भुंजिता या पद्धतीने जगण्याचं ते वेदामधलं एक उपवेद आहे आयुर्वेद. आणि त्याच्यात प्रत्येक गोष्ट अंतर्भूत केलेली आहे. म्हणजे अगदी फक्त शारीरिकच आजार नाही की तुम्हाला धर्माने जगायचं म्हणजे कसं करायचं आहे ते सगळं, सत्व रज तम यांचं बॅलन्स, या सगळ्यांना म्हणजे जर आयुर्वेदाच्या पद्धतीने समाजात ते रुळलं पाहिजे. म्हणून आपण जे धर्माच्या विविध 30 त्योहार मनवतो, उपवासाचे आहेत, हे सगळं याच्यासाठी की ते सहजपणे मुरावं. बरं. ते असं नाही की डॉक्टरांचं तुम्ही कन्सल्टेशन घ्या, औषधं घ्या, ॲडमिट व्हा, असं नाही. समाजात प्रत्येकाने स्वस्थ राहावं आणि त्याच्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात ते मुरावं, म्हणून हे सगळे आपले जे आपण रीतिरिवाज करतो ते आहे. हे स्वप्न वाटतं की सहज जगावं, औषधं घेऊ नये, हॉस्पिटलला जावं लागू नये, हे खरंच आयुर्वेदातून शक्य आहे? हो. हे पहा, आयुर्वेदाचा म्हणजे एकदम मूळ याच्यावरच त्यांनी टाकलेलं आहे. वात पित्त कफ म्हणजे मेन गोष्ट आहे. कोणताही आजार का होतो? असंतुलनामुळे. व्हायब्रेशनल जेव्हा असंतुलन होतं कोणत्याही याचं. आता ते संतुलनासाठी मग काय काय संतुलन करायचं? थायरॉईड संतुलन करायचं, इन्सुलिन संतुलन करायचं, हे करायचं ते करायचं असं नाही. बेसिक 3 दोष, वात पित्त कफ. बरं. त्रिदोषांचं संतुलन झालं म्हणजे सिम्पली की मग ते कोणतीही सिस्टीम असो, डायजेस्टिव्ह सिस्टीम असो, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असो, कोणतीही सिस्टीम असो, ती बॅलन्स होईल. त्यांना 3च दोषांनी बॅलन्स करायचं आहे. बरं. तर मेनच गोष्ट जी आहे ती संतुलनासाठी आहे. आणि त्याच्यावर आधारित जे काही औषधी आहेत, म्हणजे औषध किंवा अनौषध असं कोणताही द्रव्य नसतं. बरं. म्हणजे तुम्ही समजा एकदम चांगलं द्रव्य, समजा तुम्ही तूप घेतलं, हां. खूप चांगलं आहे, हो. पण तेही विष होऊ शकतं. केव्हा? बरं. जर सामावस्थेत घृतपान केलं तर ते विष होतं. सामावस्था म्हणजे काय? सामावस्था म्हणजे हे पण आयुर्वेदाचा एकदम क्लिअर कन्सेप्ट आहे की दोष जेव्हा सामावस्थेत किंवा निरामावस्थेत. सामावस्थामुळे जेव्हा अपचित अन्न समजून घ्या तुम्ही, तर हे अपचित दूषित अन्न जेव्हा सामावस्थेत असतं तेव्हा ते सर्व रोगांचं कारण असतं. बरं. आता जर पित्तावर घृत हे बेस्ट औषध. आपण आतापर्यंत हजारो पेशंटना फक्त थोडंसं तुपामध्ये औषध देऊन बरं केलेलं आहे. बरं. तुपात औषध देऊन बरं केलं. बरं होतं. उदाहरण सांगा ना एखादं. आपण घृतपान देतो, पंचकर्माच्या आधी पण देतो, स्नेहन म्हणून. पित्त दोषासाठी आपण घृत देतो, पण जर ती सामावस्था असेल आणि तेव्हा घृतपान दिलं तर त्याचे जे पूर्ण अंगावर पुरळ येणं आणि त्याचा जो वर्स्ट कंडिशन आहे ती सुद्धा आपण उदाहरण म्हणून पाहिलेली आहे. बरं. तर कोणतंही द्रव्य हे औषध किंवा अनौषध नसतं. त्यावेळी त्यांचे काय दोष आहेत, पेशंटची काय कंडिशन आहे आणि त्यावेळी तुम्ही कोणत्या वेळी कशाच्या अनुपानाबरोबर दिलं हे महत्त्वाचं असतं. खूपच छान. तर आयुर्वेदात हे जे आहे ना की मधही चांगलं, तूपही चांगलं, पण ते दोघी समप्रमाणात मिळवले तर ते विष होतं. बापरे. म्हणजे अगदी लहान बाळाच्या जन्मताही आम्ही मधु आणि घृत हां. मिळवून कालवून गुटी. देतो. हां, अगदी जन्मता. हां, पण त्याचं प्रमाण विषम असावं, सम नसावं. बरं. मध तुम्ही उन्हाळ्यात दिलं तर ते विष होतं. ते उन्हाळ्यात गरम पाण्याबरोबर मध. आता काय होतं ना, शास्त्राचं अशास्त्र कसं होतं की मध चांगलं, गरम पाणी चांगलं वजन कमी करण्यासाठी, ठीक आहे, पण गरम पाण्यामध्ये मध दिलं तर ते विष होतं. आणि हा इतका गैरसमज समाजात पसरला आहे, ते घेतात त्यांना म्हणे. तर आयुर्वेद हे असं तळागाळात गेलं पाहिजे की त्याच्यामध्ये काही नाही, एवढीशी चरिक संहिता, एवढं वाग्भट संहिता, 400-500 पेजेस असतील, पण ते इतक्या शॉर्टमध्ये लिहिलेले असतात एकेका श्लोकात. तर त्याच्यामध्ये सगळं काही सामावलेलं आहे आरोग्य विज्ञान. खूप छान.
मग वजन कमी करण्यासाठी करावं काय? शहद पाणी तर आम्ही ऐकलंय. वजन कमी करण्यासाठी कसं आहे की आयुर्वेदातही हे सांगितलं आहे की वजन वाढवणं सोपं आहे, कमी करणं कठीण आहे. बरं. याचं कारण हे नाही की खरंच ते कठीण आहे, याचं कारण मानवीय मन आहे, इच्छा आहेत. जी खाण्याची इच्छा असते किंवा व्यायाम न करण्याची, आळसाने बसण्याची इच्छा, एकदा वजन म्हणजे दुष्टचक्र कसं असतं, थोडंसं वजन वाढलं की जास्त भूक लागते, खूप खाण्याची इच्छा होते, नॅचरली होतं ते, कारण की आतलं सगळं बिघडलेलं असतं. दुसरी गोष्ट, वजन वाढलं की हालचाल ॲटोमॅटिक कमी होते, नको वाटतं हे ना. काही हालचाल, उठून जाणं, जिना चढणं टाळायला लागतात माणसं, आणि त्याच्यामुळे पुन्हा वजन वाढतं. तर हे कठीण याच्यासाठी होतं. मग त्यावेळी आपल्याला काय पाहिजे असतं की आपल्याला खूप छोट्या छोट्या पावलं उचलावी लागतात. साधारणतः त्रिफळा आहे, त्रिफळाचं सेवन, गरम पाणी थोडं, जेवणामध्ये छोटे घास घेऊन खूप चावून चावून जेवणं, एकदम सोपा उपाय आहे. त्याच्याने असंही होत नाही की मन मारलं जाईल की खूप खायचं आहे पण नाही खायचं, असं नाही. समाधान मिळेपर्यंत खा तुम्ही, पण छोटे घाशे घ्या आणि भरपूर चावून चावून जेवा. बरं. 2-3 वेळा जेवा वाटल्यास, पण म्हणजे असं एकदम अतिरेक नाही करून फायदा की आपण खूप जिम केली. आता हा पण एक गैरसमज आहे की जिममध्ये खूप मेहनत घेतात आणि तेव्हा थोडं कमी होतं, पण जिमचं ते एक्स्ट्रा जे वर्किंग आहे, ते एक्स्ट्रा जी एक्सरसाइज आहे ती बंद केली की मग आता बॉडीला तेवढं अन्न प्राशन करायची सवय झालेली आहे, अन्न घेण्याची, आणि मग ते एक्सरसाइज थांबली की खूप वजन वाढतं दुप्पट वेगाने. मी असे अनुभव पाहिलेले की काही लोक वजन, विशेषतः महिला वर्ग, वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात, डाएट करतात, जिमवर जातात, आणि 2 महिन्यांनी त्यांचं वजन बऱ्यापैकी वाढलेलं असतं. मग त्याला हेच कारण आहे का? त्याला दोघी कारण असतात. एकतर जिमला जातात किंवा खूप वॉकिंग करतात, मेहनत करतात, तेव्हा भूक वाढते आणि मग ते खाण्याची जी चुकीची पद्धत आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली वजन वाढतं. बरोबर. आणि जेव्हा जिमचं थांबवतात किंवा वॉकिंग थांबवतात तेव्हा एकदमच वाटणारच आहे ते. याच्यात मुद्राशास्त्र किंवा ॲक्युप्रेशरने आपण काही करू शकतो उपाय? कारण वजन ही खूप मोठी समस्या आज आहे. बरोबर आहे. तर हे पहा, जितक्या व्यक्ती आहेत तितक्या प्रकृती आहेत. तर प्रत्येकाचं कारण हे वेगळं असतं. कोणाला थायरॉईडमुळे असू शकतं, कोणाला लिव्हर वीक असू शकतं, कोणाची अग्निमांद्य म्हणजे त्याच्यामुळेही जास्त होऊ शकतं. तर वेगवेगळी कारणं आहेत. पण सामान्यपणे तुम्ही जे म्हटलं ॲक्युप्रेशरने जर आपण विचार केला, जो माझ्या खूप आवडतात, तर ॲक्युप्रेशरने आपण 2 गोष्टी असतात की थायरॉईड एक महत्त्वाचा रोल निभवतो. होय. तर जर आपण रिफ्लेक्सॉलॉजीच्या हिशेबाने विचार केला, थायरॉईडचा हा पॉईंट आहे, हा जो शुक्राचा तुमचा उंचवटा, हा. हो. तर याच्यावर आपण जस्ट प्रेशर दिलं तर त्याच्याने थायरॉईड, आता हे पहा, हायपर थायरॉईड असो की हायपोथायरॉईड असो, हे ॲक्युप्रेशर बॅलन्स करतं बरं का. आपण जे सांगणार आहोत ते सगळं बॅलन्सिंग सांगणार आहोत. बरं. तर त्याच्यावर फक्त प्रेशर दिलं तरी थायरॉईड नॉर्मल होतो. मग जे वजन वाढण्याचं मूळ कारण आहे हायपोथायरॉइडिझम, ते एक सॉल्व होतं. आणि थायरॉईड ही ग्रंथी अशी आहे, ती नॉर्मल झाली तर शरीराच्या बाकी गोष्टींना ती स्वतः बॅलन्स करते. बरं. ज्या मेटाबॉलिझम आहे त्यांना ते नॉर्मल करतं. काही लोकांना लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर लिव्हर आपला राईट साईडला आहे, बरगड्यांच्या खाली, तर हा या इथे लिव्हरचा पॉईंट येतो. बरं. बुधच्या जवट्याच्या खाली, बरोबर. तर या इथे आपण प्रेशर दिलं, बरं, आणि लिव्हर चांगला ॲक्टिवेट झाला, चांगला कार्य करायला लागला की तो डायजेस्टिव्ह सिस्टीमला नॉर्मल करतो, सगळे काही ठीक करतो. आणि जे आपल्याला खाण्यापिण्यावर कंट्रोल करायचं असतं त्यासाठी सुद्धा लिव्हर आपल्याला मग मदत करतो. कारण लिव्हर जेव्हा वीक होतो तेव्हा खूप काही खायची अशी विनाकारण इच्छा होते, तर लिव्हर नॉर्मल झाला की तेही मदत होते. तर या हे दोन आहेत, जे थायरॉईडचा पॉईंट आणि लिव्हरचा पॉईंट.
आणखी पण खूप आहेत, पण निदान सुरुवात तर इथून करा, त्याचा अनुभव घ्या, मग पुढे तर खूप आहे करण्यासारखं. पुढे करण्यासाठी तुमचं मला वाटतं मुद्राशास्त्र एक पुस्तक आहे, त्याच्यातही काही मी वाचलं की पुढील उपाय त्याच्यात देखील तुम्ही दिलेले आहे. आणि वजन आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. तर मनस्वास्थ्यासाठी तुमच्या या 3 थेरपीपैकी म्हणजे मुद्राशास्त्र, ॲक्युप्रेशर आणि आयुर्वेद कोणती जास्त प्रभावी आहे आणि कोणते असे उपाय की जे आपले प्रेक्षक सहज घरून करू शकतील? कारण मन स्वस्थ असलं की अनेक प्रश्न मिटतात. एकदम बरोबर आहे. मनाचाच खेळ आहे सगळा. तर मनाला नियमित करण्यासाठी, हे पहा, मनाला दाबणं उचित नाही. मनाला नियमित करण्यासाठी ध्यान साधना सगळ्यात महत्त्वाची येते. त्याच्यानंतर आपल्याला मुद्रांमध्ये एकदम साधी मुद्रा जी भगवान शंकरजी सतत करून बसतात, आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहेत. ज्ञान मुद्रा सगळ्यांना माहिती आहे, पण याचं नॉलेज ते काही होणार नाही, ते स्वतः केली पाहिजे. बरं. तर ज्ञान मुद्रा आहे, जी मनाला संतुलित करण्यासाठी उत्तम मुद्रा आहे. जर वेट खूप जास्त असेल तर मी चीन मुद्रा ॲडवाईस करते. बरं. म्हणजे मग ते ॲबडॉमिनल जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तीही नॉर्मल होते. म्हणून आपण मग चीन मुद्रा हे करतो. आणि मनाला संतुलित करण्याचा एक चांगली मुद्रा मला आवडते, कारण की काय होतं ना, आजकाल खूप विचार मनात आहेत, खूप विचार लोक करतात, आणि त्याच्यामुळे मनाला शांत करण्यासाठी आपण एक कालेश्वर मुद्रा सांगतो. बरं. तर हे पहा, नमस्ते मुद्रा करा. बरं. त्याच्यानंतर बरे तुम्ही हृदय बनवा असं छान, आणि मध्यमाला उंच करायचं आहे. अच्छा. आपली हात आरामाने पोटासमोर रिलॅक्स ठेवून घ्या, खांदे पण रिलॅक्स करायचे. आणि आता तुम्ही आधी अनुभव करा, फक्त आपण 30 सेकंद ही मुद्रा करणार आहोत. तुम्ही पण करून पहा 30 सेकंदात तुम्हाला कसं वाटतंय. तर ही कालेश्वर मुद्रा आहे. खूप छान, हलकं वाटतंय आणि एकदम त्वरित मन शांत करण्यासाठी. बरं. कारण की आधी मना जो इकडे तिकडे ते म्हणतात ना, बहिणाबाई चौधरी, आत्ता आत्ता होता भुईवर आता गेला असं म्हणतात, तर त्या मनाला आधी स्टेडी तर करा थोडंसं. तरी त्याच्यासाठी ही कालेश्वर मुद्रा आहे. बरं. आणि मन एकदा साधारण किती मिनिटं करावी असं अपेक्षित आहे? कालेश्वर मुद्रा आता आपण पाहिलं 30 सेकंदात लगेच इफेक्ट करते. हो. ते मन व्यवस्थित सुनियमित होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जास्त जेव्हा कधी दिवसातून वाटत असेल, किंवा 1-1 मिनिटं सकाळ संध्याकाळ केली तरी सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही 3 मुद्रा सांगितल्या. पहिली ज्ञान मुद्रा, कालेश्वर मुद्रा, नंतर चीन मुद्रा आणि मग नंतर कालेश्वर मुद्रा. होय होय. लक्षात घ्या की 2 मिनिटं ज्ञान मुद्रा, 2 मिनिटं चीन मुद्रा आणि 1 मिनिट कालेश्वर मुद्रा. हो, चालेल ना. चालेल. म्हणजे तुम्ही लिहून घ्या. मला असं वाटतं कागद पेन घेऊन लिहून घ्यावं, कारण की पॉडकास्ट संपला की कदाचित विसरायला होईल. परंतु हे जर तुम्ही दिनचर्येत टाकलं तर एक सुंदर आनंदी आयुष्य आपल्याला जगायचं आहे, आणि त्यासाठीच आज आपण हा पॉडकास्ट घेतलेला आहे. मॅडमची पुस्तकं पण खूप छान आहे, ती पण वाचा, ती पण साध्या सोप्या भाषेत आहेतच. मॅडम पुढची मुद्रा. हो, मी एक मुद्रा खास तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमाने सगळ्यांपर्यंत पोहोचवू इच्छिते, आणि ती आहे अपानवायू मुद्रा. बरं. कारण की आता ज्या वेगाने हार्ट अटॅक येत आहेत आणि लोक एवढं सफर करतात, आणि एकदा छातीत दुखलं ना की मग त्यांचा हा जो इकॉनॉमी आहे तो सगळा डावाडोल होतो. तर त्याच्यासाठी एक असं आहे की तुम्ही करत राहा, म्हणजे खूप काही प्रिव्हेन्शन, आपल्याला महत्त्वाचं प्रिव्हेन्शन आहे. स्वस्थ जगणं महत्त्वाचं आहे. हार्टचा विषय तुम्ही काढला म्हणून सांगते, अलीकडे असं झालंय ना की धावपळीचं आयुष्य, अर्ध आयुष्य धावपळ करत राहतात. आता आपण पहिले लग्न करू, जबाबदाऱ्या पूर्ण करू, घर बांधू, आणि जेव्हा ते असं विचार करतात की आपण आता छान जगायचं आहे, तर हार्ट प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मग अशा वेळी अशा वेळी आयुष्याचा आनंद घ्यायचा राहून जातो. तर जर तुम्ही त्याच्यावर काही योग्य मार्गदर्शन करू शकलात तर ते प्रेक्षकांसाठी खूप उपयुक्त ठरेल.
हो. तर आपण एक साधी मुद्रा, अपानवायू मुद्रा, आता त्याच्यात मुद्रा आणि ॲक्युप्रेशर मिक्स करून मी हे एक्सरसाइज डेव्हलप केली आहे. तर अपानवायू मुद्रामध्ये तर्जनी आपल्याला अंगुठ्याच्या बेसमध्ये ठेवायची आणि अंगुठ्याला दुसरी आणि तिसरी म्हणजे आकाश आणि पृथ्वीच्या फिंगरच्या टिपला जस्ट लावायचं आहे. ठीक आहे. तर्जनी अंगुठ्याच्या मुळाशी ठेवली आणि अंगुठ्याचा टिप आकाश आणि पृथ्वीच्या टिपला लावला. ही झाली अपानवायू मुद्रा. ही मुद्रा करून आपल्याला एक हात वर न्यायचा आहे, तळ हात आकाशाकडे पाहिजे आणि दुसरा हात जो आहे तो आपल्याला मनगटला धरायचा आहे. बरं. आणि दुसऱ्या बाजूला हात ओढायचा आहे. हे करताना आपल्याला हे लक्षात येतं की एकतर अपानवायू मुद्रा काम करते, त्यानंतर आपण हा जो हात वर नेऊन ओढला आहे त्याच्यामध्ये जे महत्त्वाची हार्ट मेरिडियन आहे, हार्ट पेरिकार्डियम मेरिडियन, त्या ओपन होतात. बरं. आणि हा हार्टचा स्पेशल पॉईंट आहे की जेव्हा हृदयावर ताण पडतो तेव्हा तो पॉईंट नाजूक झालेला असतो. तिथे आम्ही निडल लावतो, प्रेशर देतो आणि तो तुरंत त्याचा फायदा मिळतो. बरं. तर हा डॉक्टरांनी केला काय किंवा पेशंटनी स्वतः केला काय, फायदा होणार आहे. पॉईंटवर प्रेशर पडलं किंवा प्रेशर द्या किंवा ॲक्युपंक्चर करा. ॲक्युपंक्चर जास्त सिव्हिअर असलं आम्ही ॲक्युपंक्चर करतो. ते स्वतःही केलं तर फायदा होणार आहे. म्हणून ही जी एक्सरसाइज आहे, अपानवायू मुद्रा करून आपण हात वर नेतो आणि त्याला या इथे होल्ड करतो आणि ओढतो. आणि इकडे श्वास, रेस्पिरेटरी सिस्टमचं लंग मेरिडियन आहे. तर हे एक छोटीशी एक्सरसाइज हार्ट डिसीजच्या प्रिव्हेन्शनसाठी, इव्हन त्रास सुरू झाल्यावर त्वरित आपत्कालीन ट्रीटमेंटसाठी डॉक्टर येतात किंवा पेशंटला आपण क्लिनिकला नेतो, तोपर्यंत खूपदा खूप उशीर झालेला असतो. जो नुकसान झालेला असतो तो भरून निघत नाही. तर ही छोटीशी एक्सरसाइज सगळ्यांनी रोज केली, प्रिव्हेन्शन होईल. आणि कधीही कोणालाही त्रास झाला तुरंत आपण त्यांना हे करून दिलं तर तो त्या पेशंटसाठी खूप मदतीचं एक्सरसाइज होईल. खूपच छान. म्हणजे एखाद्याला त्रास झाला आणि त्याने लगेचच ही मुद्रा केली की त्याला होणारा दुष्प्रभाव तिथे कमी होतो. होय, बरोबर. आणि मग जर असं असेल तर मी तर प्रेक्षकांना सांगेल की तुम्ही एक सवय लावून घ्या दैनंदिन आयुष्यात. जसं आपण पहिल्या 3 मुद्राचा विचार केला तसं ही पण रेग्युलर करू शकतो का, की जसं नाही तर मग त्याचा साईड इफेक्ट देखील आहे का? साईड इफेक्ट हा सब्जेक्ट ॲलोपॅथीमुळे इतका जास्त प्रचलित झाला आहे की ट्रीटमेंटच्या आधी साईड इफेक्टचाच विचार करतो आपण. होय. तर ओके, मुद्रामध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही. पुन्हा गोष्ट संतुलनाची आहे. खूप रेअर ठिकाणी, समजा आपण काही ठिकाणी फक्त एक्सप्लेन करतो, जसं खूप वजन आहे तर पृथ्वी मुद्रा करू नका. बरं. खूप उन्हाळ्यात अग्निमुद्रा करू नका. या काही प्रिकॉशन्स आहेत तेवढ्या आपण लक्षात ठेवल्या तर बाकी मुद्रांचं काही साईड इफेक्ट नाही. बरं. आता अपानवायू मुद्रा हे शरीरातलं प्रत्येक जे काही दोष आहेत, आम आहे, आम पचन आहे किंवा जे ऑक्सिडंट आहेत, या सगळ्यांना काढून टाकण्यासाठी ही मुद्रा आहे. खूप छान. आणि आपल्या इव्हन सगळ्या ज्या वेन्समध्ये आत जमलेलं, त्याला काय म्हणणार तुम्ही, आमच असतो तो, तर त्याला काढून टाकण्यासाठी अपानवायू मुद्रा आहे. तर याचा दुष्प्रभाव कोणताच नाही. दुसरी गोष्ट, केव्हा करायचं, आता याच्यात आयुर्वेदाचं असं आहे, अपान काल हा सकाळी 5 ते 7 असतो, संध्याकाळी 5 ते 7. त्यावेळी केलं तर याचा प्रभाव जास्त मिळेल. बाकी तुम्ही कधीही केलं, साधारणतः प्रिव्हेन्शनसाठी रोजचं 5 मिनटं. पण जर डायबेटिक पेशंट आहात, ऑलरेडी हार्ट पेशंट आहात, कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे, तर 20-20 मिनटं सकाळ संध्याकाळ तुम्ही करू शकता. जिसका पेट साफ सो गुण माफ. हां, सगळं गट्सवर आहे. मग ते ब्रेनशी रिलेटेड असो की पूर्ण आरोग्याशी, गटच महत्त्वाचा आहे. हो. आपण थोडंसं पुढे गेलो, पुन्हा मी तुम्हाला मागे नेते. तुम्ही त्या हार्टबद्दल जे बोलत होतात, तर ती मुद्रा केव्हा, कोणी, किती करायची ते अगोदर सांगा. कारण की हार्ट हा खूप जवळचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात तुमचा अनुभव असेल तर ते देखील सांगा. याचे खूपच अनुभव आहेत.
आणि आमच्या अनेक पेशंटना आम्ही जेव्हा त्यांना अचानक त्रास होतो तर आम्ही तेव्हाही त्यांना सांगितलं आहे की पटकन, कारण की इन जनरल आमच्याकडे पेशंट आले तर आम्ही त्यांना काही मुद्रा घरी करायला देतोच. बरं. आणि मग त्यांना जर असं त्यांना किंवा त्यांच्या रिश्तेदारांना त्रास झाला तर आपण लगेच त्यांना ॲडवाईस करतो. आणि आश्चर्यजनक अनेक अनुभव आहेत. आणि इव्हन आपल्या घरातही म्हणजे स्वतः आमच्या हजबंडना, डॉक्टर साहेबांना जेव्हा बरं. हार्टचा त्रास झाला तर आम्ही लगेच मुद्रा केली, त्यांना ओपनिंग केलं, हार्ट मेरिडियन ओपनिंग, आणि ॲक्युपंक्चरही केलं नंतर. पण याच्याने लगेच त्यांना आराम पडला. अच्छा. तर हे अनेकदा अनुभवलेलं आहे की, आणि तुम्ही कोणीही करूनही पाहिलं, कारण की तो वेळ मिळतो, रिस्क काहीच नाही आहे त्याच्यात. त्रास सुरू झाला, छातीत दुखतंय, घाम येतोय, साफ सिम्पटम आहे, फटाफट करून घ्या. याच्याबरोबर आम्ही हार्टसाठी आणखी पण मुद्रा आहेत हृदयरोगासाठी की त्या एकदम त्वरितच आराम देतात. तर एक हृदय मुद्रा आहे. खरं तर मुद्रा हा सब्जेक्ट इतका आवडीचा आहे माझा, आणि भरपूर 100-1 मुद्रा तरी असतील त्या पटापट आपल्याला आरोग्यासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी, आणि आपण महत्वाचे आजार घेऊ काही. हां, तर हृदयरोगाचे पहिले ते सांगा. हृदयरोगासाठी नमस्ते मुद्रा करा. आणि ही जी मिडल फिंगर आहे आकाशाची त्याला फोल्ड करायची, आणि पृथ्वीची जी फिंगर आहे तिला जस्ट टच करायचं. बाकीच्या सगळ्या फिंगर्स पॅरलल राहतील. आणि रिलॅक्स बसा. एक आपण 15-20 सेकंद पहा की तुम्ही कुठे, ऊर्जा कुठे जात आहे, तुम्ही काय महसूस करतात त्याला ऑब्झर्व करा. तर ही हृदयाला लगेच ऊर्जा देणारी आहे. आणि आणि आणखी एक त्याच्या पुढचं आश्चर्य सांगते. आता हे आपण रिंग फिंगर टच केली, आता रिंग फिंगर थोडं बाजूला करा, ती पण पॅरलल करा, पुन्हा ऑब्झर्व करा. शांत बसा आणि ऑब्झर्व करा की एनर्जी कुठे जाते. एक लांब श्वास घेऊन सोडता येईल तुम्हाला जर येत असेल तर. लगेच ही ऊर्जा आपली कोणाकडे जाते, लंग्सकडे. हो ना? होय. ऑब्झर्व केलं ना, लगेच जाणवेल. जर अचानक खासी कोणाला खोकला येत असेल, दम लागला असेल, इवन अस्थमा पेशंटला आहे, श्वास मुद्रा केली की लगेच रेस्पिरेशन नॉर्मल होतं. आणि ज्यांना आणखी खूप पुढे जेव्हा आपण खूप अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांना लंग्सपेक्षा हार्टचा त्रास जास्त आहे ते जेव्हा अशी मुद्रा करतात तेव्हा ही फिंगर स्वतःच्या स्वतः टच होते. बरं. कारण की आपल्या फिंगर्स आपल्या पूर्ण शरीराच्या जे पंचभौतिक तत्वांचं ठेवण आहे त्याच्या हिशेबाने त्या वर्क करतात. ते त्याच्यामुळे म्हणजे खूपच आश्चर्य होतात या 5 फिंगर्समध्ये. सगळे बरोबर. फिंगर टिपमध्ये खूप आश्चर्य दडलेलं आहेत. बरोबर. आपण मनस्वास्थ्याचा विचार केला, हृदयाचा विचार केला, वजन कमी करण्याचा अगोदर विचार केला, तर मुद्राशास्त्रात काही असे सोप्या मुद्रा आहेत का वजन कमी करण्यासाठी? वजन कमी करण्यासाठी खूपच चांगल्या मुद्रा आहेत. तर सगळ्यात आधी आहे की आपल्याला बॅलन्स, थायरॉइड बॅलन्स आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम नॉर्मल करायची आहे. तर एक एकदम साधी मुद्रा आहे शंखमुद्रा. आणि शंखमुद्रा डायजेस्टिव्ह सिस्टम ठीक करेल, थायरॉइड ठीक करेल. याच्याशिवाय ती झोपेलाही नियमित करते. त्याच्यामुळे शांत झोप झाली आणि पुरेशी झोप झाली की दिवसभर तो आळसही येत नाही की पडून राहायचं आणि वजन वाढायचं. तर जी मूळ तिघी कारणं आहेत तीही एक साधी शंखमुद्रा सगळ्यांना हँडल करते. कसं आहे ना, जीवन ऑलरेडी बाहेर खूप चॅलेंजेस आहेत, सगळ्यांना खूप कठीण आहे जगणं. तर किमान त्यांचं आरोग्यासाठी सोपे सरळ मार्ग मी निवडते. खूप छान. तर आमच्याकडे दर 4था पेशंट येतो, झोप येत नाही. होय. आणि तुम्ही पर्यायाने आता स्वतःच हा उपाय सांगितला, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयुक्त ठरेल. हो. तर आम्ही शंखमुद्रा साधारणतः जर ज्यांना वेट कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे त्यांना 20-20 मिनटं सकाळ संध्याकाळ सांगतो, किंवा 10 मिनटं शंखमुद्रा, 10 मिनटं अपानवायू मुद्रा. आत्ता आपण बोललो तर अपानवायू मुद्रा 10 मिनटं. आणि एक महत्त्वाची मुद्रा आहे सूर्यमुद्रा. ओके.
आता ही पृथ्वी तत्वाची बोट आहे, तर त्याला आपण दाबून अंगुठा लावतो, त्याच्यावर ठेवतो, तर पृथ्वी तत्व कमी होणं सुरू होतं, कंट्रोल होणं सुरू होतं. पण जेव्हा पृथ्वी तत्व बर्न होतं तर ऑलरेडी आतून हीट वाढते. बरं तर सूर्यमुद्रा करायची तर सकाळी 5 वाजता उठून करावी लागेल. बरं. आणि प्रकृतीनुसार, पित्त प्रकृती जर असली तर ती लिमिटेड करायचं, आणि जर कफ प्रकृती असेल तर काही वांधा नसतो, वात प्रकृती 10-15 मिनिटं करता येईल. वात प्रकृती वात प्रकृतीत साधारणतः वजन वाढवतच नाही एवढं जास्त. बरं. वात प्रकृतीचे लोक बारीक असतात, पित्त कफवाले जास्त वाढतात साधारणतः. बरं. तर ही सूर्यमुद्रा आहे की जी वजन कंट्रोल करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसात असं थोडं उशिरा केलं तरी चालेल, पण जर उन्हाळ्याचे दिवस आहेत सकाळी 5-6च्या आधी, म्हणजे सूर्योदयाच्या आधी सूर्यास्ताच्या नंतर, तिचं नावच आहे ना सूर्यमुद्रा. आकाशात एक सूर्य आहे तर आपला दुसरा सूर्य नाही चालू करायचा. बरं. जेव्हा सूर्य आकाशात नसेल तेव्हा आपण सूर्यमुद्रा करायची. बरं. खूपच सोपं. आता आपण बोलता बोलता झोपेचं बोललो, तर झोपेसाठी अजून काही उपाय देता येतील का? हो, झोप ही हे आयुर्वेदात 3 स्तंभ आहेत, आहार, विहार आणि निद्रा, बरोबर. ज्याच्यावर आरोग्य अवलंबून. तर झोप प्रॉपर होणं हे एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे. तर मला एक उपाय खूप छान वाटतो माझ्या अनुभवातून, की संध्याकाळी साधारणतः 5-6 वाजता नाकात 2-2 थेंब असली तूप, गाईचं शुद्ध तूप टाकलं तर साधारणतः 9-10 वाजता नॅचरली झोप यायला लागते. बरं. त्याच्यानंतर काही गोष्टी थोड्या युथसाठी, की झोपायच्या 1 तास आधी मोबाईल लांब ठेवा. ते थोडंसं कठीण आहे, पण आपल्या भविष्यासाठी, म्हणजे आरोग्य ही झोपच नाही तर तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं मानसिक स्वास्थ्य, टोटली साहस हे डेव्हलप होण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे की तुम्ही रात्री म्हणजे निदान 12च्या आधी झोपावं आणि सकाळी सूर्योदयाआधी उठावं. तर या नॅचरल गोष्टी स्वतः होतात. काही मुद्रा आहेत, नाकात औषध टाकणं आहे. मॅडम, एक प्रश्न अलीकडे खूप जास्त असतो, स्लीप डिस्क, आणि त्याच्यावर बहुतेक ॲलोपॅथीमध्ये काही फारसे उपाय नाहीत. तर आपण आयुर्वेद, ॲक्युप्रेशर किंवा मुद्राशास्त्र यापैकी वापर करून त्यातून मार्ग निघू शकतो का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा, कारण की वर्टेब्रल कॉलम हा खूपच सुंदर पद्धतीने बनलेला आहे. 33 छोट्या छोट्या मणक्यांनी, त्याच्यामध्ये इंटरवर्टेब्रल डिस्क, आणि आपल्या रस्त्यांचे हाल पाहता, लोकांची धावपळीची जीवनशैली, फोमचे मोठे मोठे गद्दे, याच्यामुळे वर्टेब्रल कॉलमची पूर्ण 12 वाजली आहे. मग ते सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असो, स्लीप डिस्क असो, कमरेचे दुखणे, हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आणि दुःखदायी पक्ष असा आहे की त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन्स भरपूर आहेत. अगदी दुखणं सुरू झालं की एक्सरे, MRI हे सगळे होतात, पण त्याच्यातून डायग्नोसिस होतं. पण आता स्पॉन्डिलायटिसचं ट्रीटमेंट काय, तर ते गळ्यात पट्टा बांधून देतील, कमरेला पट्टा, ते होतं, नाहीतर मग पुढे जाऊन ऑपरेशन किंवा ट्रॅक्शन. पण खरंच ॲक्च्युली जसं बॉडीमध्ये स्वतः रिपेअरिंगची सिस्टीम आहे बरं का. बरं. हो, जसं आपण ऑटो स्टॉप आपल्याकडे असतात की ऑटो स्टॉप फ्रीज आहेत की ते झालं की बंद होतं, तसं आपली बॉडी ही ऑटो रिपेअरिंग आहे. बरं. मला एक सांगा, हाड तुटलं तर तुम्ही काय फेविकॉलने चिपकवता का? नाही, ते स्वतः जुळतं, तर आपण फक्त त्याला इमोबाईल करतो. बरं. तर बॉडीमध्ये ती सिस्टम आहे. तसंच जर मणके झिजले किंवा स्लीप डिस्क जसं म्हणतात, तर हे रिपेअर करण्याची सिस्टम बॉडीमध्ये आहे. आपल्याला फक्त त्याला थोडंसं मदत करायची आहे. बरं. तर ॲक्युप्रेशर याच्यासाठी जादुई आहे आणि ते इतक्या सहजतेने बरं करतं. आता आमच्याकडे एक पेशंट, तर ते एवढी गड्डी घेऊन आले होते, जळगाव, पुणे, बॉम्बे सगळीकडे 4-4, 6-6 MRI, खूप सारे एक्सरेज, ऑपरेशन झालेलं,
आणि त्यांना आपण जेव्हा हे ॲक्युप्रेशरचं काय ना की आपण पॉईंट करताना आपल्याला लक्षात येतं की कुठे आपल्याला प्रेशर द्यायचं आहे, कुठे नेमकं डायग्नोसिस आमचं याच्यावरच होतं. आम्हाला एक्सरे MRIची गरज पडत नाही. बरं. तर मग ते डायग्नोसिस झालं की मग तिथे प्रॉपर प्रेशर दिलं की त्याचा उपचार सुरू होतो. आणि तो इतक्या सहजतेने रोज करता करता एक 15-20 दिवसात इतके सिव्हिअर पेशंटसुद्धा सहजतेने बरे होतात. बरं. तर वर्टेब्रल कॉलमसाठी आणि मला तर असं वाटतं की जास्तीत जास्त घरातल्या एका तरी व्यक्तीने त्यांना आलं पाहिजे ॲक्युप्रेशर. त्यांनी शिकून घेतलं पाहिजे. हे आपल्याच शरीरात आहे, फक्त त्याचा प्रॉपर पॉईंट दाबून दिला. आता आमचे पेशंट त्यांच्या घरात कोणाला तरी जे यूथ असतात त्यांना एकाला शिकवून देतात. ट्रीटमेंट होते, मग त्यांना ते कळतं, अरे हे तर असं आश्चर्यजनक इतक्या सिम्पली ते बरे झाले. आणि मग ते शिकून घेतलेलं मग त्यांच्या घरात ते स्वतः करायला लागतात. खूप जण प्रोफेशनलही सुरू करतात आणि हे साधी सिस्टम आहे. अच्छा. तर आणि वर्टेब्रल कॉलमसाठी दुसरा कोणताच पर्याय नाही. फक्त चला मी तुम्हाला सांगते, हे जस्ट असं तुम्ही ट्रीटमेंट करून घेतली, कारण की ट्रेनमध्ये आपल्याला काही पेशंट सापडतात की मग त्यांना खूपच त्रास आहे. आपण त्यांना असे पॉईंट दाखवून दिले आणि ते करतात तर त्यांना थोडा आराम पडायला लागतो. खूप छान. मग तुम्ही असे कोर्सेस देखील घेतात का? हां, आपण ॲक्युप्रेशर म्हणजे जे नॉन मेडिकोज आहेत त्यांना आपण ॲक्युप्रेशर शिकवतो, मुद्राशास्त्र शिकवतो. अच्छा. मुद्राशास्त्रसुद्धा ते शिकण्याचं शास्त्र आहे. ते असं आहे ना, ज्ञान जर असलं ना तर त्याचा उपयोग तुम्ही कोणत्याही याच्यासाठी करू शकता. पण ॲक्युपंक्चर आपण फक्त मेडिकोजना शिकवतो. अच्छा. आणि हे कोर्सेस आपले चालतात तसे. खूप छान. मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅडमचा मोबाईल नंबर देऊन देईल, त्यामुळे तुम्ही त्यांना नक्कीच संपर्क करू शकाल. मॅडम, तुम्ही आज या ठिकाणी आलात, आमच्या प्रेक्षकांना खूप सुंदर सोपे उपाय सांगितले. कारण की आमच्याकडे येणारे क्लायंट हे अतिशय त्रासातून आलेले असतात. त्यांनी हे सगळं डे टू डेमध्ये, म्हणजे मी तुम्हाला बोलवण्यामागचं कारणच हे होतं की माझ्याकडे खूप क्लायंट हेच येतात की आरोग्याचे विविध प्रश्न घेऊन. त्यामुळे आज त्यांना आपण योग्य मार्गदर्शन करू शकलो. आता मी प्रेक्षकांनाही सांगेल की पुढे माझ्याकडे येऊन मार्गदर्शन घेण्यापेक्षा तुम्ही हे उपाय अगोदर करा. उपायांनी तुम्हाला फरक पडेल. शक्य झालं तर हे शास्त्र शिकण्याचा देखील प्रयत्न करा. जसं आपण प्रत्येक घरात ज्योतिषशास्त्र ही थीम घेतो, तसं आज आपण प्रत्येक घरात मुद्राशास्त्र असं देखील विचार करूया. मॅडम, तुम्ही आलात, धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.